विद्यार्थ्याला गुंगीचे औषध देत अपहरण, पुसद येथील घटना। नांदेडमधून मुलाने पळ काढत केली स्वतःची सुटका। खाजगी शिकवणीसाठी जात असलेल्या इयत्ता 10वीतील एका विद्यार्थ्याला 26 नोव्हेंबर रोजी गुंगीचे औषध देऊन 3 अज्ञात आरोपींनी त्याचे अपहरण केले। ही घटना बसस्थानक ते कार्ला रोडवर घडली। यामुळे खाजगी शिकवणीत जाणाऱ्या विद्यार्थ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे। शहरात संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे पुसद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेपुढे आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे। संकेत संजय देवसरकर वय 16 वर्ष, राहणार मोतीनगर असे अपहरण झालेले विद्यार्थ्याचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार कोशटवाड दौलतखान विद्यालयात इयत्ता 10वीत शिकत असलेल्या संकेत देवसरकर सोमवारी सायंकाळच्या सुमारास पत्रे लेआउटमधील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी मोतीनगर येथून सायकलने निघाला होता। वाटेत सायकल पंक्चर झाल्याने बसस्थानक ते कार्ला रोडवरील लोहरा पॉईंटवर उभ्या असलेल्या एका ऑटो रिक्षा चालकाला संकेतने क्लासपर्यंत जाण्यासाठी विचारणा केली। त्या ऑटो रिक्षात अगोदरच 2 व्यक्ती बसलेले होते। संकेतला क्लासला जाणे गरजेचे असल्याने तो ऑटो रिक्षात त्या 2 व्यक्तीच्या मध्ये बसला। त्यानंतर ऑटो रिक्षा कार्ला रोडवरील डॉक्टर घुले यांच्या दवाखान्यापर्यंत पोहोचला। मला येथेच उतरून द्यावे असे संकेत ऑटो चालकाला म्हणाला। मात्र तुझा क्लास आम्हाला माहीत असून पुढील रस्त्याने पोहोचवतो असे म्हणून ऑटो पुढे नेला। तेवढ्यात ऑटोतील इतर 2 प्रवाशांनी गुंगीचा रुमाल संकेतच्या नाकाला लावून त्याला बेशुद्ध केले। त्यानंतर ऑटोतील त्या 2 अज्ञात आरोपींनी संकेतला एका कारमधून नांदेड येथे नेले। नांदेड ते लातूर मार्गावर लघुशंकेसाठी कार थांबली व दोन्ही अज्ञात आरोपी खाली उतरले। तोच संकेत शुद्धीवर आला तेव्हा आपले अपहरण झाल्याच्या त्याचे लक्षात येताच हिम्मतीने सर्व बळ एकवटून संकेतने नांदेडच्या आसना चौकाकडे कारमधून पळ काढला। यावेळी दारूच्या नशेत असलेल्या दोन्ही आरोपींनी संकेतचा पाठलाग केला। मात्र तेवढ्यात एका ऑटो रिक्षा रस्त्याने येत असता संकेतने त्या ऑटो रिक्षाला हात दिला व विनंती केली। त्यामुळे त्याची सुटका झाली। आसना चौकातून संकेतने नांदेड येथील त्याचा चुलत भाऊ सुदेश देवसरकर याला फोन करून बोलावून घेतले। बुधवारी दुपारी संकेत पुसदला सुखरूप पोहोचला। सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे।